आता मात्र एमआयएमला इतका काही रिस्पॉन्स मिळणार नाही। जो मुस्लिम समुदाय त्यांच्या बाजूने गेला होता तो आता तिथून बाहेर पडला। सर्व धर्मियांना चंद्रकांत खैरे हे काय होते 20 वर्षात किंवा त्याच्या आधी 10 वर्ष 30 वर्ष मी या ठिकाणी पदावर आहे। छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीचं चित्र अद्याप अस्पष्ट आहे, कारण युतीचा उमेदवार घोषित झालेला नाही, तर दुसरीकडे एमआयएम आणि महाविकास आघाडीकडून प्रचाराला जोरदार तयारी सुरू झालेली आहे। विशेष म्हणजे हैदराबादहून एमआयएमचे प्रमुख छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेले 3 दिवस ते जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन भेटी देणार आहेत, प्रचार करणार आहेत। सोबतच माजी खासदार आणि उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी जोरदार कंबर कसले। याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी चंद्रकांत खैरे आहेत। तुम्ही मैदानात उतरलात, पण तुमच्या विरोधात असल्या युतीचा उमेदवार अजून जाहीर झाला नाही, स्वतः मुख्यमंत्र्यांशी रात्री चर्चा करावी लागली, इथपर्यंत वेळ आलेली आहे, काय सांगा? मी एकच सांगतो की आपण विरोधकांना कधी कमी समजायचं नाही। विरोधक खूप स्ट्रॉंग आहे, पहाडासारखा आहे, आणि तो पहाड पूर्णपणे पोखरून टाकायचा आणि तो पहाडातून त्या ठिकाणी त्यांना बाहेर काढायचा, म्हणजे त्यांना पाडायचं। ही हिंमत आम्ही त्या ठिकाणी शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने आम्ही करतोय। आणि म्हणून आमच्यासमोर कोणी येऊ द्या, जिंकणार फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिष्य। इतका वेळ काय लागतोय असं तुम्हाला वाटतं त्यांना उमेदवार घोषित करण्यासाठी? नाही, आता त्यांचं काही असेल, त्यांच्या आपसातले भांडणं असतील किंवा त्यांच्या आपसातलं मतभेद असेल ते पाहतील। आपण मला घाबरले नाही, मी असं म्हणणार नाही, मला कधी घाबरले मी म्हणत नाही कधी। कोणी येऊ द्या ना, आपलं काय, आपल्याला त्याचा पराभव करायचा आणि जिंकायचा आपल्याला। हे झालं युतीचं, पण एमआयएम तुमचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत। त्या इम्तियाज जलील यांच्या प्रचारासाठी स्वतः असदुद्दीन ओवैसी इथं काल दाखल झालेत, आज असणार आहेत, उद्या असणार आहेत। आता मात्र एमआयएमला इतका काही रिस्पॉन्स मिळणार नाही। जो मुस्लिम समुदाय त्यांच्या बाजूने गेला होता तो आता तिथून बाहेर पडला, कारण त्यांचं एमआयएमचं वागणं, एमआयएमची पॉलिसी, एमआयएमचं धोरणं, एमआयएमच्या खासदारांचं त्या ठिकाणी वागणं हे लोकांना पटलं नाही आहे। त्यांना एकच समोर दिसतो, चंद्रकांत खैरे हा माणूस कसा आहे, त्याच्याकडे कोणत्याही धर्माचा माणूस गेला की तो काम करतो, मग हा माणूस आपल्या धर्माच्या लोकांना का नाही करत, असं म्हणून त्यांना ते हे आता कितीतरी सुधारणा तरी केले त्याने, कितीतरी मौलवींकडे गेले, सगळे ओवैसी मौलवींकडे जाऊ द्या, कुठेही जाऊ द्या, पण लोक त्यांना आता मतदान करणार नाही। कारण त्याच्या आधीपासून 1-1.5-2 महिन्यापासून या शहरामध्ये बैठक चालू आहे की इम्तियाज को देणे का नाही, एमआयएम हटाना आहे, हे सगळं चाललंय। म्हणून त्या आता सगळ्यांनी मन घट्ट केलेलं की मोदींच्या अगेन्स्टमध्ये त्या ठिकाणी आपण जो कोणी उमेदवार असेल मोदींच्या अगेन्स्टमध्ये, तर त्यांना आपण मतदान करणार। ओबीसी हे मुस्लिम धर्मगुरूंची काल बैठक घेतली, भेट घेतली आणि त्यांना आवाहन केलं, अशी एक बातमी समोर आलेली आहे। नाही, मी सांगतो ना, एक 6-8 महिन्यापूर्वी दिल्लीमध्ये काही बैठक झाली होती असं मला एका मोठ्या मौलवींनी सांगितलं होतं। मला भेटले होते असं एका ठिकाणी कार्यक्रमात, तर मी त्यांना म्हटलं क्या कैसे क्या चल रहा है, तो बोले हमने तय कर लिया कि एक भी मुसलमान मोदी को वोट नहीं देगा, त्यांनी सांगितलं। त्याचं कारण असं आहे म्हणे, जे आम्हाला जे काही अत्याचार, अन्याय, काय वागणूक देऊ लागले ते हे आम्हाला पटत नाही। आणि आमचे लोक येऊ द्यायचं नाही आणि एमआयएमला त्या ठिकाणी पाठीचे घालायचं, खालून बी टीम म्हणून मदत करायची, हे आम्हाला पटलेलं नाही आहे, आणि म्हणून आम्ही हे त्यांना साथ देणार नाही। कारण मोदींचं वागणंसुद्धा त्या ठिकाणी जर असेल तर त्यांना हे पटलेलंच नाही आहे मोदी, म्हणून मोदी काही अटलजीसारखे नाही आहे। अटल बिहारी वाजपेयीसारखे जर असते तर आज मोदी अजून खूप टिकले असते, पण अटल बिहारी वाजपेयीसारखे त्यावेळेस किती मुस्लिम त्यांच्याबरोबर असायचे, ते सर्व धर्मीय हे करायचे, आणि म्हणून अशा पद्धतीने असेल म्हणून ते याने कितीतरी आपल्या संभाजीनगरच्या मौलवींकडे जाऊन बसले, पण संभाजीनगरच्या मौलवींनी आधीच ठरलेलं आहे की यांना मतदान एमआयएमला हटाव करून। बरं, सर्वधर्मीयांचा तुम्हाला पाठिंबा आहे, सर्वधर्मीय लोक मदत करतील, मतदान करतील असं तुमचा दावा आहे, त्याच्यात मुस्लिम पण आहे। मी सांगतो की सर्व धर्मियांना चंद्रकांत खैरे हे काय होते 20 वर्षात किंवा त्याच्या आधी 10 वर्ष 30 वर्ष मी या ठिकाणी पदावर आहे। मी कधीही त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो 28 वर्ष, या 1990ला मी पहिला हिंदू आमदार झालो, त्या दिवशीपासून 28 वर्ष या जिल्ह्यामध्ये, या शहरामध्ये वातावरण चांगलं ठेवलं। तुम्हाला मी सांगतो की कुठेही काही दंगा फसाद होऊ दिला नाही, त्यामुळे लोकांचे व्यवसाय,
धंदे पाणी हे सगळे व्यवस्थित चालले, त्यांचे दुकानं चांगलं चालले, सगळं व्यवस्थित म्हणून त्या ठिकाणी चांगले, संसार चांगला चालला, सगळं चाललं, प्रोग्रेस झाली, DMIC आली, हे आली इंडस्ट्री आली. पण जसं MIM आल्यानंतर मग मात्र दंगे फसाद सुरू झाले. राजा बाजारमध्ये त्याविषयी आम्ही रात्रभर होतो, सकाळीपर्यंत होतो, पण ते त्या ठिकाणी जर समजा आम्ही गेलो नसतो तर आमच्या जवळपास 25 ते 30 लोकांना जाळून टाकलं सैन्य, या MIM वाल्याने. एकच त्या ठिकाणी व्यक्ती बिचारी ती अपंग होती म्हणून ते खाली उतरू शकले नाही, ती जळाली, जळून खाक झाली होते. आणि आमच्या सगळ्या दुकानं त्या ठिकाणी जाळायला सुरुवात केली होती. जर समजा झालं असतं तर आमची गुलमंडीपर्यंत त्यांची याची तयारी होती, म्हणजे पूर्ण मध्यवर्ती शहर जाळून टाकायचं होतं, ही परिस्थिती होती. हे लोकांना कळलं ना की चंद्रकांत खैरे होते त्यावेळेस एकही दंगल काही नव्हतं, काही झाले नाही, काही नाही, वातावरण चांगलं. उलटा सर्व धर्मीयांना मी घेऊन चाललो, माझ्याकडे असं दुजाभाव नव्हताच. म्हणून माझ्याकडे आज हिंदू धर्मातील तर सगळेच आहे बरोबर, त्याचप्रमाणे बाकी इतर समाजाचे लोक ते आहे, इतर धर्मीय म्हणजे जैन असेल, शीख असेल, ख्रिश्चन असतील, बौद्ध धर्मीय असतील, हे सगळे त्या ठिकाणी बरोबर आहे. मग मुस्लिम हे म्हणतात की आम्ही का नको, पण आम्ही सुद्धा खैरे साहेबांच्या पाठीशी आहे असं म्हणतात. मग आत्तापर्यंतचं जे खानबाणाचं राजकारण होतं ते या निवडणुकीत संपलं. खानबान तर मागेच संपलं. खानबान का प्रत्येक वेळेस चालत नाही, काळ बदलतो, काळ बदलल्यानंतर ॲटोमॅटिकली त्या भूमिकेवर यावं लागतं. आणि म्हणून त्या भूमिकेला आलं. आज माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी ज्या पद्धतीने लोकांची सेवा केली, हो तुम्हाला सांगतो, त्या महिला माझ्याकडे आल्या होत्या, मुस्लिम महिला, बोले उद्धव साहब के कारण से हमारे घर के 15 से 20 लोग मरते मरते बच गए, नहीं तो हम तो बोले बिलकुल ये हो जाते थे, असं रडून मला सांगितलं. मग त्या उद्धव साहेबांना मतदान नाही करणार का ते? आज सुखदुःखामध्ये जो माणूस साथ देतो त्यालाच मतदान करतात. आणि आज या ठिकाणी उद्धव साहेबांच्या आदेशाप्रमाणे आम्ही सर्वांनी तसंच सेवा केली. उद्धव साहेब तिकडे सेवा करत होते महाराष्ट्रभर, आम्ही या ठिकाणी संभाजीनगर शहरामध्ये करत होतो, म्हणून आज आम्हाला लोक मानतात. सर्व धर्मियांना सोबत घेऊन नव्या राजकारणाची दिशा तुम्ही छत्रपती संभाजीनगरला देणार आहात. हो, सर्व धर्मियांना मी तसंच प्रत्येक वेळेस मी माझ्या कार्यकाळामध्ये मी सर्व धर्मियांनाच घेऊन चाललो. पण आता काय, काही मोठे राजकारणी लोक जे आहेत दिल्लीत बसलेले, त्यांच्यामुळे त्या ठिकाणी हिंदू, मुस्लिम, बाकीचे इतर धर्मीय, बाकीचे अजून आपल्या महाराष्ट्रातील काही राज्यकर्ते म्हणजे समाजासंबंधी भांडणं लावणे, हे सगळा जो प्रकार सुरू झाला त्यामुळे जरा ते. पण आता मात्र लोकांना कळून चुकलं की हे आता आपलं करता कामा नये, आपण सगळे एकत्र राहिलं तरच आपला प्रगती होईल, आपण टिकू, नाही तर नाही. एक शेवटचा प्रश्न, तुम्ही सातत्यानं फिरतायत, किती टक्के मुस्लिम तुमच्या सोबत असणार आहे? नाही, मी तुम्हाला सांगतो ना, जसे हिंदू माझ्यासोबत आहे तसे शीख बांधव आहे, तसे म्हणजे तुम्हाला सांगतो बाकीचे इतर जे आहेत सर्व धर्मीय म्हणजे जैन समाज असेल, बाकीचा मराठा समाज तर खूप जबरदस्तपणे 6 महिन्यापासून माझ्याबरोबर आहे. हे सगळे समाज असताना त्या ठिकाणी मुस्लिम समाजसुद्धा आपल्याबरोबर आलेला आहे. तो मुस्लिम समाज आलेला बरोबर म्हणून मी तुम्हाला सांगतो की मुस्लिम समाजाला कळलं की जर मोदी आले तर काय होईल, आणि देशभरातलं हे सगळं चाललं आहे वातावरण. आज तुम्ही पाहिलं ना की कम्युनिस्ट मंडळी, त्याच्यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट, बाकी सर्व इतर म्हणजे डावे उजवे विचारसरणीचे, ते सुद्धा काल आमच्या व्यासपीठात होते. म्हणजे धरून चला की आम्ही ही ताकद आता वाढलेली आहे. बघा, खानबाणाच्या आत्तापर्यंतच्या राजकारणाला तिलांजली देऊन नवं समीकरण छत्रपती संभाजीनगर लोकसभेमध्ये घडेल असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. यापुढच्या काळामध्ये या निवडणुकीमध्ये सर्व धर्मियासोबत मुस्लिमही चंद्रकांत खैरे यांच्या पाठीशी राहतील, त्यांना मतदान करतील असा विश्वास त्यांनी इथं व्यक्त केलेला आहे. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम TV, छत्रपती संभाजीनगर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.